Hello my dear friends, welcome in my YouTube channel and welcome in the course of Tally.ERP9. This is fourth day we are learning Tally online. विद्यार्थी मित्रांनो, आज टॅली शिकण्याचा चौथा दिवस आहे आणि आज आपण टॅली मधले ग्रुप्स कशा पद्धतीने निवडायचे याचा आपण अभ्यास करणार आहोत. Yesterday we have learned how to create the ledger accounts in Tally. While creating any ledger accounts in Tally, we need to select appropriate group. प्रत्येक लेजर अकाउंट तयार करताना आपल्याला योग्य ग्रुप निवडावा लागतो आणि तो ग्रुप जर चुकला तर तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट चुकतात. म्हणून ग्रुप निवडणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे टॅलीमध्ये देर आर 28 प्री डिफाइंड ग्रुप्स बाय डिफॉल्ट. म्हणजे कोणतीही कंपनी आपण क्रिएट केली की त्यामध्ये 28 ग्रुप असतातच आणि हे 28 ग्रुप काही ग्रुप ट्रेडिंग अकाउंटला असतात, काही प्रॉफिट अँड लॉसला आणि उरलेले बॅलन्स शीटला असतात. तर हे 28 ग्रुपचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. पहिला ग्रुप आहे बँक अकाउंट्स. तर बँक अकाउंट्स हा ग्रुप कधी निवडायचा? इफ युअर बिझनेस इज हॅव्हिंग आयदर करंट अकाउंट और सेव्हिंग अकाउंट. जर तुमचं करंट अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट नसेल, तुम्ही सगळे व्यवहार सेव्हिंग अकाउंटमध्ये करत असताल, तर त्या बँकेचं अकाउंट क्रिएट करताना यू नीड टू सिलेक्ट बँक अकाउंट्स ग्रुप. सेकंड इज द बँक OCC. बँक OCC म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट. OCC म्हणजे काय? ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट. ज्या विद्यार्थ्यांना ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट अजूनही संकल्पना क्लिअर नाहीये, त्यांच्यासाठी मी परत एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे, छोटासा 4-5 मिनिटाचा. तुम्ही तसं मला रिक्वेस्ट पाठवा. सो बँक OCC मीन्स ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट. जर आपलं बँकेमध्ये CCचं अकाउंट असेल, कॅश क्रेडिट इज वन टाइप ऑफ लोन. कॅश क्रेडिट म्हणजे एक प्रकारचं लोन असतं. तर काही व्यापारी असतात, उदाहरणार्थ मोबाईल सेलर्स आहेत किंवा अनेक व्यापारी वर्किंग कॅपिटलसाठी बँकेमध्ये कॅश क्रेडिट म्हणजे रोख कर्ज त्याची फॅसिलिटी मिळवतात. ट्रेडर असतात, सेलर्स असतात, ते CC मिळवतात. सपोज एखाद्या मोबाईल विक्रेत्याने 5 लाख रुपयाचा CC काढला, याचा अर्थ 5 लाख रुपयाची त्याची लिमिट असते आणि तो 5 लाख रुपयापर्यंत खर्च करून बँकेतून चेक देऊ शकतो. म्हणजे बँक एक प्रकारे तुम्हाला रिकरिंग मार्फत कर्ज देत असते. या कॅश क्रेडिटची रक्कम, त्याची लोन अमाऊंट ही दररोज बदलत असते. तुम्ही जेवढ्या वेळा चेक देणार, पैसे विड्रॉ करणार, तेवढी लिमिट तुमची वाढणार आणि जर तुमच्याकडे पैसे आले तर ते पैसे तुम्ही डिपॉझिट करू शकता. म्हणजे कॅश क्रेडिट इट इज वन टाइप ऑफ रिकरिंग लोन अकाउंट. सो इफ युअर बिझनेस इज हॅव्हिंग द CC अकाउंट, त्याला बँक OCC ग्रुप असं निवडायचं आहे. याला अलाइस म्हणजे उर्फ आणखी एक ग्रुप आहे, ते म्हणजे बँक OD. बँक OD आणि बँक OCC असे 2 ग्रुप आहेत, पण दोन्हीही एकमेकांना अल्टरनेटिव्हली वापरले जातात. तुम्ही पहा, बँक OD जरी निवडलं तर OCC घेतो किंवा OCC घेतलं तरी OD त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेत असतो. चेक इट ऑन द टॅली. थर्ड इज द ब्रँच ऑर डिव्हिजन. प्रत्येक व्यवसायाचं, बिझनेसचं एक ब्रँच असतं आणि आपण ब्रँचशी व्यवहार करत असतो, ब्रँचला पैसे पाठवत असतो, ब्रँचला माल पाठवत असतो, ब्रँचकडून पैसे येत असतात. तर जर तुमचं मिठाईचं दुकान आहे,
सिटीमध्ये आहे आणि सपोज पुण्यामध्ये तुमचं मिठाईचं दुकान आहे आणि तुमचं पिंपरीला एक ब्रँच आहे. पिंपरीला जर तुम्ही पैसे पाठवले तर तुम्ही एंट्री करणार पिंपरी ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश. अशा वेळेस ब्रँच अकाउंट तुम्हाला बनवावं लागेल. सो ब्रँच or division, this group can be used if you are creating a branch account. Then capital account. विद्यार्थी मित्रांनो, capital. If you are creating the capital account of the proprietor or partner in case of the partnership firm, 12वीला भागीदारीमध्ये शिकलात तुम्ही पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंटमध्ये एज कॅपिटल बीज कॅपिटल, त्यावेळेस तुम्ही ग्रुप कोणता निवडायचा? कॅपिटल अकाउंट. नॉट ओनली कॅपिटल, जर आपण ड्रॉइंग्स केलं तर भांडवल काय होत असतं? कमी होत असतं. आणि भांडवल कमी झालं त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. ड्रॉइंग्स दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे कॅशमध्ये ड्रॉइंग्स आणि दुसरा म्हणजे गुड्समध्ये ड्रॉइंग्स. म्हणजे मालकाने खाजगी कारणासाठी वैयक्तिक वापरासाठी जर पैसे वापरले असतील बिझनेसमधले, that is drawings. Therefore, if you are creating the drawings account or capital account, for both account the group should be yes capital account. चला पुढचे 4 अकाउंट्स, पुढचे 4 ग्रुप पाहूया. नेक्स्ट ग्रुप, इट इज अ कॅश इन हँड. इट इज अ डिफॉल्ट ग्रुप. कॅश इन हँड मध्ये एक डिफॉल्ट अकाउंट सुद्धा असतं, ते म्हणजे कॅश अकाउंट. कालच तुम्हाला सांगितलं लेजर अकाउंट्स मध्ये यू have no need to create the cash account, but you can create one sub account in the cash in hand group, that is a petty cash. I think in 11th standard you have already learned petty cash. Petty cash means small cash. मी 11वीला ज्यावेळेस शिकवायचो त्यावेळेस मुलांना मी नेहमी सांगायचो, घरामध्ये जर वडील कामाला जात असतील त्यांना जो पगार मिळतो त्याच्यातून ते 2-3 हजार रुपये आईकडे देतात महिन्याचा खर्च करण्यासाठी, भाजीपाला दूध आणण्यासाठी. सो युअर फादर इज द हेड कॅशियर अँड मदर इज पेटी कॅशियर, दॅट इज अ स्मॉल कॅशियर. मग पेटी कॅश अकाउंट ओपन करायचं असेल, कॅश अकाउंट ओपन करायचं असेल, आपल्याकडे कॅश ऑलरेडी आहे, पण जर तुम्हाला आणखी कॅश अकाउंट ओपन करायचं असेल तर यू कॅन चूज द ग्रुप कॅश इन हँड. Similarly, current assets and current liabilities. What do you mean by current assets? त्याची व्याख्या आहे. We have already seen the fixed asset and current asset. Asset held in a business for a short period of time. आपण व्यवसायामध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर मालमत्ता धारण करत असेल, शॉर्ट पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय? आज तुमच्याकडे बिल्स रिसिवेबल आहेत. Suppose the credit period of the bills receivable is 3 months. After 3 months, the bills receivable will be converted into the cash. म्हणजे ते करंट असेट आहे, चालू मालमत्ता आहे. काही दिवसातच त्याचं रूपांतर कॅश मध्ये होणार आहे. आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, दीज आर युअर करंट असेट्स. तुम्हाला एक प्रश्न येईल यामध्ये, सर मग स्टॉक करंट असेट नाहीये का? आहे ना, पण स्टॉकसाठी आपल्याकडे टॅलीमध्ये वेगळा ग्रुप आहे, सेपरेट ग्रुप आहे. तर यामध्ये बिल्स रिसिवेबल, आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस हे 4 आपण काय करू शकतो, काही अकाउंट्स आपण करंट असेट्स मध्ये घेऊ शकतो. सिमिलरली करंट लायबिलिटीज मीन्स शॉर्ट टर्म लायबिलिटी अँड लॉंग टर्म लायबिलिटी. शॉर्ट टर्म म्हणजे काय? जे 2, 3, 4, 6 महिन्यामध्ये त्याचे पैसे आपल्याला द्यायचे असतात. इट इज अ करंट लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लांबणीवर टाकलेले खर्च, मार्च महिन्याचं लाईट बिल, मार्च महिन्याचं टेलिफोन बिल, मोबाईलचं बिल, हे तुम्हाला कधी द्यायचं आहे? एप्रिल आणि मे महिन्यामध्ये द्यावं लागणार आहे. तर ते करंट लायबिलिटीज. So if you are opening a bills payable account, outstanding expenses account, pre-received income account, हे सगळेचे सगळे काय आहेत? करंट लायबिलिटीज आहेत. अँड मेनी मोर. नेक्स्ट इज द डिपॉझिट्स फॉर शॉर्ट टर्म डिपॉझिट्स बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ करंट असेट. शॉर्ट टर्म डिपॉझिट, कमी कालावधीसाठी तुम्ही एखाद्या डीलरला डिपॉझिट दिला असेल, अदर दॅन इन बँक्स, कारण
बँकेच्या डिपॉझिटसाठी आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ग्रुप पुढे वापरणार आहे. सो फॉर शॉर्ट टर्म डिपॉझिट आपण टेम्पररी डिपॉझिट देत असतो कोणाला, त्याच्यासाठी तुम्ही डिपॉझिट्स इनटू ब्रॅकेट असेट हा ग्रुप तुम्ही निवडू शकता. कम टू द नेक्स्ट 9 नंबर, इट इज ड्युटीज अँड टॅक्सेस. आता ड्युटीज अँड टॅक्सेस नावातच दिलेले टॅक्स. पूर्वी यामध्ये आम्ही व्हॅट घ्यायचो, आता जीएसटी आलेला आहे. आता जीएसटी जे आहे इथे लिहिलंय फॉर अनपेड ड्युटीज अँड टॅक्सेस. फॉर अनपेड ड्युटीज अँड टॅक्सेस लाईक SGST, CGST, TDS. सो डिअर स्टुडंट्स, अनपेड मीन्स, आता थोडंसं टॅक्सेशनचं आपण पाहूया. बेसिकली डीलर इज लायबल टू पे द टॅक्स. दुकानदार जो असतो, डीलर असतो, त्याला टॅक्स भरावा लागतो. मग ड्युटीज अँड टॅक्सेस जे आहे यामध्ये आपण अनपेड म्हणजे आपण जर मोबाईल विकत असेल, डीलर असेल मोबाईलचा, आणि 20,000चा मोबाईल आपण 22,000 रुपयाला आपण विकला असेल इन्क्लुडिंग जीएसटी, तर 2,000 रुपये आपण जीएसटी काय करत असतो, कलेक्ट करत असतो. इट मीन्स डीलर और सेलर व्हेरी फर्स्ट कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द कस्टमर अँड देन ही विल पे. आपण असं करतो का, एक मोबाईल विकला, चला आता स्टेट बँकेत जाऊ आणि टॅक्स भरूया, नाही. सो डिपेंडिंग अपॉन युअर टर्नओव्हर यू हॅव टू पे द टॅक्स मंथली, क्वार्टरली, महिन्याला किंवा 3 महिन्यातून एकदा तुम्हाला जीएसटीचं चलन आणि त्याचे पैसे तुम्हाला भरायचे असतात. सो फॉर अनपेड ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणजे SGST, CGST अकाउंट तयार करताना, TDS अकाउंट तयार करताना ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप तुम्हाला निवडायचा आहे. बिकॉज टॅक्स इज युअर लायबिलिटी, म्हणजे ग्राहकाकडून कलेक्ट करायचं आणि ते गव्हर्नमेंटला भरायचं. नेक्स्ट इज द डायरेक्ट expenses. What do you mean by direct expenses? Expenses which are directly related to the production activity, factory, प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित असलेले खर्च. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, TY 11वी आणि 12वीला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोणते खर्च लिहायचो, कदाचित कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाहीये, पण मी सांगतो तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वस्तूचं उत्पादन होईपर्यंत झालेले सर्व आवश्यक खर्च, आवश्यक सांगतोय मी तुम्हाला, म्हणजे एकही खर्च त्याच्यातला जर अनावश्यक असेल तर तो आपण तिथे लिहित नाही. उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय काय लिहितो, परचेसेस, माल असायलाच पाहिजे. माल तयार करण्यासाठी आपण काय करतो, परचेसेस नंतर वर्करला वेजेस देतो, फॅक्टरीचं भाडं देत असतो, फॅक्टरीचं इलेक्ट्रिसिटी बिल त्याला आपण पॉवर चार्जेस, माल आपण व्यवसायामध्ये फॅक्टरीमध्ये आणण्यासाठी कॅरेज इनवर्ड. सो ऑल एक्सपेन्सेस इनकर्ड टिल मॅन्युफॅक्चरिंग ए प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्सेस. फक्त यामध्ये परचेसेस घ्यायचं नाहीये, परचेसेस सोडून बाकीचे सर्व खर्च याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, प्रोडक्शन एक्सपेन्सेस म्हणतो, फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणतो. प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित असलेले खर्च म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस सोडून इतर सर्व खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचे, कस्टम्स ड्युटी, रेल्वे, फ्रेट, कॅरेज, हे सर्व खर्च. देन एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इयत्ता 11वी ते BCom पर्यंत जेवढे खर्च आपण लिहितो, ऑल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सॅलरी ऑफ ऑफिस स्टाफ, इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज, डेप्रिसिएशन, सेल्समन कमिशन, इंटरेस्ट पेड, सगळे खर्च, रेंट पेड, कमिशन पेड, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणारे सगळे खर्च, ऑल एक्सपेन्सेस विच आर डेबिटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज टेकन टू इन द ग्रुप अंडर द ग्रुप एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. हा, इथे LIs मध्ये लिहिलंय
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे त्याला दोन ग्रुप आहेत टॅलीमध्ये, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्ही सिलेक्ट करताना ई प्रेस करा किंवा आय प्रेस करा, कसंही चालेल. नेक्स्ट ग्रुप इट इज फिक्स्ड असेट्स. आता फिक्स असेटची व्याख्या आपण 11वीला अभ्यास केलेला आहे. असेट्स हेल्ड इन अ बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जे आपण असेट धारण करतो, खरेदी करतो, आपल्याकडे ठेवतो, दॅट इज फिक्स असेट. अचल मालमत्ता. आता अचल मालमत्ता त्याला स्थावर मालमत्ता म्हणतात. फिक्स्ड. मग तुम्हाला मी सांगितलं माझ्याकडे एक ॲक्टिवाची गाडी आहे, म्हणजे ॲक्टिवा हे फिक्स नाही आहे, आपण तो रोज फिरतो ना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. मग त्याला फिक्स असेट म्हणायचं का? हो हो म्हणायचं, कारण व्याख्या अशी सांगितलेली आहे, असेट हेल्ड इन अ बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण ती संपत्ती धारण करतो. बिझनेसमन असं करतात का? आज ॲक्टिवा विकत घ्यायची, 4 महिन्यांनी विकायची, परत विकत घ्यायचं, परत नवीन घ्यायचं? नाही. हे कोण करतात? जे बाईक परचेसिंग आणि सेलिंगमध्ये डील करतात, पण त्यांच्यासाठी ते गुड्स आहे, बाकीच्या लोकांसाठी ते फिक्स असेट आहे. सो इन फिक्स असेट, assets held in a business for a long period of time, for example land and building, plant and machinery, furniture and fixture, computer, mobile phones, air condition, washing machine, so many, television. ऑफिस मध्ये टीव्ही पण असतात ना आजकाल, मोबाईलचे हँडसेट्स असतात. हे सगळे तुमचे काय आहेत? फिक्स असेट्स आहेत. समजलं का? गॉट इट? ओके, कम टू द नेक्स्ट. इट इज 13 इन्कम डायरेक्ट अँड इन्कम इनडायरेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, इन्कम डायरेक्ट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फॅक्टरीमधून होणारं उत्पन्न. आता फॅक्टरीमध्ये उत्पन्न आपण शक्यतो थेअरीमध्ये म्हणजे परीक्षेला आपण पाहिलेलं नाही, पण प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचा अकाउंट मेंटेन करायला लागता, तर तिथे स्क्रॅप सेल केला जातो. म्हणजे एखादी सॉमिल असेल, सॉमिल म्हणजे त्या ठिकाणी लाकडं विकतात, प्लायवूड विकतात, आणि त्या लाकडांमध्ये ते लाकूड विकत असताना त्यांच्याकडे स्क्रॅप क्रिएट होतो, म्हणजे भुसा असतो लाकडाचा, दॅट इज अ सेल ऑफ स्क्रॅप. तो भुसा विकल्यानंतर पैसे मिळतात, दॅट इज युअर डायरेक्ट इन्कम. सेल ऑफ बाय प्रॉडक्ट, बाय प्रॉडक्ट म्हणजे दुय्यम वस्तू. साखर कारखान्यामध्ये मेन प्रोडक्शन आहे साखर, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शुगर, बट फ्रॉम मोलॅसेस म्हणजे ती जी मळी असती त्या मोलॅसेस पासून आपण दारू बनवू शकतो, किंवा ऊसाच्या चिपड्यांपासून आपण कागद बनवू शकतो, दॅट इज अ सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. इट इज युअर डायरेक्ट इन्कम. त्याच्याने तुमचा डायरेक्ट खर्च कमी होतो. ओके, सो इन्कम डायरेक्ट इट मीन्स इट इज युअर फॅक्टरी इन्कम अदर दॅन सेल्स. विक्री सोडून, कारण सेलसाठी आपल्याकडे आहे सेल्स अकाउंट नावाचा वेगळा ग्रुप. आणि इन्कम इनडायरेक्ट म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणारे इतर उत्पन्न, ऑल अदर इन्कम विच इज नॉट रिलेटेड टू युअर फॅक्टरी ॲक्टिव्हिटी. ओके, सो फॉर इन्कम अदर दॅन सेल्स or office income like commission received, discount received, rent received, dividend received, scrap sale, sale of scrap, रद्दी विकली असेल, भंगार विकला असेल, इट इज युअर इनडायरेक्ट इन्कम. इट इज युअर इन्कम इनडायरेक्ट. अलाइस म्हणजे उर्फ नाव. तुम्ही इन्कम इनडायरेक्ट म्हणा किंवा इनडायरेक्ट इन्कम म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच होतो. हे 28 ग्रुप ज्याला येतील त्याला टॅली खूप सोपं जाणार आहे. So selection of group is very important. 15th group, it is investments. Dear students, every company, every shop, every business makes investments of their excess funds. तुमच्याकडे जे जास्तीचे पैसे असतात ते आपण बँकेमध्ये, एफडी मध्ये गुंतवतो, शेअर्स मध्ये गुंतवतो, डिबेंचर्स मध्ये गुंतवतो, बॉन्ड्स मध्ये गुंतवतो. आता बॉन्ड्स, डिबेंचर्स यासाठी मी तुम्हाला एक परत वेगळा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. ओके, तर इफ यू आर क्रिएटिंग द शेअर्स ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज, शेअर्स ऑफ
telco, shares of Tata Motors, then you can select the group investments. And next is the loans and advances into bracket asset. आता असेट म्हटलेले, लोन पण म्हटलंय, असेट पण म्हटलंय. हा, समटाइम्स कंपनी कॅन गिव्ह द ॲडव्हान्स अँड लोन टू देअर स्टाफ, टू देअर फ्रेंड्स. एखादा सोल ट्रेडर असेल, तो त्याच्या स्टाफला काय करतो, कर्ज देतो, ॲडव्हान्स देतो. ओके, सो लोन्स अँड ॲडव्हान्सेस, दिस ग्रुप इज युज्ड व्हेनेवर कंपनी गिव्स द लोन अँड ॲडव्हान्सेस. सपोज आपण महेश जाधव या व्यक्तीला आपण काय केलं, कर्ज दिलं, लोन दिलं, ॲडव्हान्स दिलं. तर महेश जाधवचा अकाउंट तयार करताना तुम्ही काय करायचं, ग्रुप निवडायचा लोन्स अँड ॲडव्हान्सेस. कम टू द नेक्स्ट 17th, इट इज अ लोन्स लायबिलिटी. इट इज जस्ट अपोजिट ऑफ द लोन्स अँड लायबिलिटी, लोन्स अँड ॲडव्हान्सेस इंटू ब्रॅकेट असेट. आता लोन्स लायबिलिटी म्हणजे आपण कर्ज घेतला असेल कोणाकडून, तर आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो, मित्रांकडून घेऊ शकतो, नातेवाईकांकडून घेऊ शकतो. मग त्यांचं अकाउंट बनवताना तुम्हाला कोणता ग्रुप निवडायचा आहे, लोन्स लायबिलिटी. तुम्हाला ग्रुप समजत नसतील तर कालचा व्हिडिओ तुम्ही पहा, लेजर्स कसे तयार करायचे, म्हणजे ग्रुपचं महत्व तुम्हाला लक्षात येईल. ओके, नेक्स्ट मिसलेनियस एक्सपेन्सेस इंटू ब्रॅकेट असेट. व्हेरी इम्पॉर्टंट, ही कन्सेप्टच वेगळी आहे, मिसलेनियस एक्सपेन्सेस. यासाठी माझा एक वेगळा मी सेपरेट व्हिडिओ दाखवणार आहे. मिसलेनियस एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इन्कर्ड बिफोर द रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी. कंपनीची नोंदणी व्हायच्या अगोदर झालेले खर्च, त्याला प्राथमिक खर्च, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस असं म्हणतात. उदाहरणार्थ, कंपनीच्या नोंदणीसाठी 1 लाख रुपये खर्च लागला असेल, तर कंपनी सपोज पुढील 10 वर्ष त्याचं आयुष्य असेल, चालणार असेल, तर तो 1 लाख रुपये खर्च पहिल्याच वर्षी न लिहिता तो 1 लाख रुपये पुढील 10 वर्षामध्ये आपल्याला वाटायचा आहे. म्हणजे तो 1 लाख रुपये खर्च नसून ते एक प्रकारे तुमचा असेट आहे. म्हणजे दरवर्षी 10-10 हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहायचे आहेत. 1 लाख रुपये तुम्ही तात्पुरती काय करा, बॅलन्स शीटमध्ये असेट्समध्ये लिहा, जस्ट लाईक युअर असेट. सो मिसलेनियस एक्सपेन्सेस, इट इज युअर असेट, नॉट अन एक्सपेन्सेस. एव्हरी इयर यू हॅव टू अमॉर्टाइज 10%. त्याच्यातले 10%, 20%, किती लाईफ आहे ते कॅल्क्युलेशन करायचं आणि तेवढे पैसे तुम्हाला राईट ऑफ करायचे. सो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, हे सगळं तुम्हाला नवीन वेगळ्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर हे 3 अकाउंट्स तुम्ही बनवत असाल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हेड एकच ठेवायचा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. नॅरेशनमध्ये तुम्ही लिहू शकता रजिस्ट्रेशन एक्सपेन्सेस पेड, लीगल एक्सपेन्सेस पेड. ओके, कम टू द नेक्स्ट 19th, इट इज अ प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन म्हणजे तरतुदी. फॉर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन लाईक प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर अनपेड एक्सपेन्सेस. आता प्रोव्हिजन म्हणजे तरतूद केले आपण, म्हणजे दिस इज लायबिलिटी. इट इज अ प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. यासाठी तुम्ही प्रोव्हिजन्स नावाचा ग्रुप निवडू शकता. आता अनपेड एक्सपेन्सेससाठी तुम्ही करंट लायबिलिटीज पण निवडू शकता, बट यू कॅन choose the provisions group both. Next is the purchase account. Purchase account यासाठी या अकाउंट ग्रुप मध्ये फक्त 2च अकाउंट जातात, ते म्हणजे परचेसेस आणि परचेसेस रिटर्न अकाउंट, दॅट इज रिटर्न आउटवर्ड. गुड्स असेल तर असेट विकत घेतलं तर आपण असेटचं नाव लिहायचं असतं. ओके, नेक्स्ट ग्रुप इट इज रिझर्व्स अँड सरप्लस. याला अलाइस उर्फ नाव आहे रिटेन्ड अर्निंग्स. डिअर स्टुडंट्स, रिझर्व्स अँड सरप्लस, दिस इज अ हेड. इफ यू हॅव लर्नड द कोऑपरेटिव्ह सोसायटीज फायनल अकाउंट, कंपनी फायनल अकाउंट, you have seen there is a separate group in the balance sheet liability side. So reserve, राखीव निधी किंवा फंड्स असतात तुमच्याकडे, जनरल रिझर्व, रिझर्व फंड, डेप्रिसिएशन फंड, प्रॉव्हिडंट फंड, बिल्डिंग फंड, चॅरिटी फंड, सो मेनी फंड्स आर देअर. तुम्ही कंपन्यांचं बॅलन्स शीट डाउनलोड करा, यू विल गेट 20 to 25 फंड्स. याच्यासाठी माझा एक सेपरेट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट इट इज अ सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट मध्ये सेल्स आणि सेल्स रिटर्न हे 2च अकाउंट त्यामध्ये जातात. आता वरती आपण सांगितलं डेप्रिसिएशन फंड अकाउंट बनवताना रिझर्व्ह अँड सरप्लस घ्यायचं, प्रॉव्हिडंट फंडला रिझर्व्ह सरप्लस घ्यायचं, बिल्डिंग फंड, अनेक फंड्स आपण त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो.
सेल्स अकाउंट आणि सेल्स रिटर्न यासाठी एकच ग्रुप आहे, दॅट इज अ सेल्स अकाउंट. अँड नेक्स्ट इज द सेक्युर्ड लोन. Two groups are there. One is the secured loan, another is the unsecured loan. In the next last it is a group. Secured loan म्हणजे काय? तारण देऊन घेतलेलं कर्ज. Many times a company organization takes the loan from banks or financial institution by giving security. आपण हायपोथिकेशन, प्लेज, मॉर्गेज, गहाण, नजर गहाण, तारण ठेवून आपण कर्ज घेत असतो. खूप अवघड शब्द वापरले, हायपोथिकेशन, मॉर्गेज, प्लेज. याचा व्हिडिओ ऑलरेडी माझा यूट्यूबवरती आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन मॉर्गेज, हायपोथिकेशन, प्लेज, एकदा चेकआउट करा. सेक्युर्ड लोन म्हणजे कर्ज घेतलंय आणि बँकेला काहीतरी तारण दिलं. मग असं असेल लोन फ्रॉम IDBI बँक, या अकाउंटला ग्रुप घ्यायचा आहे सेक्युर्ड लोन. नेक्स्ट इज द स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड म्हणजे काय? आपण ज्यावेळेस ओपनिंग स्टॉक अकाउंट तयार करतो त्यावेळेस तुम्ही स्टॉक इन हँड हा ग्रुप निवडायचा आहे. ओपनिंग स्टॉक, फक्त स्टॉकच बनवायचा असतो, क्लोजिंग स्टॉक अकाउंट बनवायचा नाही. टॅलीमध्ये स्टॉक नावाचा एकच ग्रुप निवडायचा, त्यामध्ये 1 एप्रिलला जो स्टॉकची अमाऊंट तुम्ही टाकणार दॅट इज युअर ओपनिंग स्टॉक, अँड इफ यू आर रायटिंग द अमाऊंट ऑफ द स्टॉक as on 31st March it is a closing stock. So stock account is opened, so you can write opening stock, फक्त स्टॉक लिहा, ओपनिंग स्टॉक लिहा, ग्रुप त्याला घ्यायचा स्टॉक इन हँड. कम टू द 25th, that is sundry creditors and sundry debtors. Very simple. Creditors याची व्याख्या आठवा जरा. Creditors are those person from whom we have purchased the goods on credit. ज्यांच्याकडून आपण उधारीने माल खरेदी केला ते आपले क्रेडिटर्स. माल खरेदी केला तर क्रेडिटर्स. मग अशा ज्या व्यक्तीचे नाव असतील, फर्मचे नाव असतील, ते नाव बनवताना यू कॅन चूज द ग्रुप सन्ड्री क्रेडिटर्स. इफ यू आर क्रिएटिंग द लेजर ऑफ एनी डेटर to whom the goods are sold on credit, then you can write it is a sundry debtors. Okay, so sundry debtors means to whom the goods are sold on credit. Sundry शब्द का वापरला? Sundry means total debtors, all debtors of the business together. Sundry creditors means all creditors of the business together from whom you have purchased the goods on credit. आणि शेवटचा अकाउंट आहे सस्पेन्स अकाउंट. इट इज अ टेम्पररी अकाउंट. इफ यू डोंट नो द नेम ऑफ एनी, द ग्रुप नेम ऑफ अ पर्टिक्युलर अकाउंट, देन टेम्पररी यू कॅन चूज द ग्रुप. इट इज अ सस्पेन्स अकाउंट. पण तुम्हाला जर समजत नसेल तर मला विचारा, तोपर्यंत सस्पेन्स. मला विचारल्यानंतर सस्पेन्स अकाउंट शक्यतो वापरायचा नाही. अँड द लास्ट ग्रुप इज unsecured loans. Unsecured loan means loans taken from the friends, relatives, मित्राकडून, नातेवाईकांकडून, आई वडील यांच्याकडून आपण कर्ज घेत असतो. छोटे व्यापारी असतात, सीए ज्यावेळेस त्यांचे बॅलन्स शीट बनवतात त्यामध्ये अनसिक्युअर्ड लोन दाखवतात, म्हणजे आपण विनातारणी घेतलेलं कर्ज. मग तिथे नाव असेल लोन फ्रॉम अजय, लोन फ्रॉम किशोर. मग तिथे तुम्ही काय करायचं? अनसिक्युअर्ड लोन हा ग्रुप निवडायचा आणि ओके. आज 28 ग्रुप आपण संपवलेले आहेत. याच्या पुढे तुम्हाला व्हाउचर एंट्री शिकण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. हे 28 ग्रुप जर तुम्हाला समजले नसतील तर व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करा आणि काहीही तुमच्या शंका असतील तर मला मेलवरती कळवा. तुमच्या शंका पुढच्या व्हिडिओमध्ये दूर केल्या जातील. थँक यू फॉर युअर पेशन्स लिसनिंग. थँक यू वन्स अगेन. बाय बाय. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलची लिंक पाठवा. आणि तसेच टेलिग्राम चॅनललाही तुम्ही
अपडेट व्हा, जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक या यूट्यूबच्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आणि नवीन नोट्स कॉमर्सच्या संदर्भात अनेक गोष्टी भविष्यात तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहेत. धन्यवाद.